शिर्डीमधून रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आता शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत। अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात चाकणकरांची आता चौकशी होणार आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत। खात्यातून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती आहे। शिर्डी पोलिसांकडून चाकणकरांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे आता लक्ष लागलंय। तर आता प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या बहीण पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, आता चाकणकरांची कसून चौकशी केल्या जाणार आहेत, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? सचिन, आता चाकणकर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? निश्चितच बघितलं तर बंधू अशोक खरात जे आहे यांनी अनेक काही पतसंस्थांमध्ये जे आहे तो स्वतः नॉमिनी असणारी अनेक बनावट खाते त्यांनी उघडली होती, ज्यात त्याने विशेषतः त्याच्याकडे येणारे जे भक्त होते त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून ही सगळी खाती उघडण्यात आली होती। यात काही अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचा देखील या बनावट खात्यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या नावाचा वापर करून खाती उघडण्यात आली। तर प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने देखील 2 खाते आहेत, तर त्यांच्या मुलांच्या नावाने देखील 2 खाती या समता पतसंस्थेमध्ये सापडलेली आहेत। आणि त्याच अनुषंगाने शिर्डी पोलिसांनी जी नोटीस चाकणकरांना पाठवली होती त्या अनुषंगाने आता चाकणकर आज सकाळी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेले आहेत। सकाळपासून प्रतिभा चाकणकर यांची आता शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। खरंच ही खाती त्यांच्या संमतीने उघडली गेली आहेत की बंधू अशोक खरातने देखील त्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून परस्परी खाती उघडली गेली, असं सगळ्या चौकशी सुरू आहे। कारण 2 कोटीहून अधिकचा व्यवहार या सगळ्या 4ही खात्यांवरून झालेला आहे। त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर प्रतिभा चाकणकर आता पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत, या चौकशीतनं काय निष्पन्न होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच